ही घटना बार्शी शहरात घडली आहे। अंकिता वैभव उकिरडे असं आईचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात ही घटना घडली आहे। घटनेच्या वेळी अंकिता मुलासह घरात एकटीच होती। घरकामासाठी आलेल्या महिलेनं घरात कुणी दिसत नसल्यानं खिडकीतून पाहिलं तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला। आईनं विष पाजलेल्या या 14 महिन्याच्या मुलाला तातडीनं उपचारासाठी बार्शी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते। मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, जिथं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आईचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। अंकिता हिचं लग्न 4 वर्षापूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झालं होतं। घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते। अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती अशी माहिती समोर आली आहे। या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या संपूर्ण प्रकरणाचा तपास बार्शी शहर पोलीस करत आहेत। बार्शी शहरात शुक्रवार दिनांक 7 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली। एका मातेनं आपल्या 14 महिन्याच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली।